कृषी पंपासाठी सुरू असलेले भारनियमन रद्द करण्यात यावे यासाठी तहसीलदार व कार्यकारी अभियंता महावितरण फुलंब्री यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले। या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप बोरसे, सुदामभाऊ मते, युवक काँग्रेस विधानसभा मतदारसंघ ज्ञानेश्वर जाधव, आरडी कोलते, माजी संचालक पुंडलिक जंगले, प्रल्हाद पाटील डकले, अजिनाथ पाटील पायगवान, बाबूराव पाटील शिसोदे, रामदास पाटील कोलते, सदाशिव विटेकर, मुकेश चव्हाण, प्रशांत नागरे, भास्कर कुंटे, सुरेश मुळे, रवींद्र जंगले, भगवान तुपे, जुसा पटेल, पंढरीनाथ लहाणे, इंद्रिस पटेल, संजय ढेपले, कारभारी पाटील मोरे, आनंद काथार तसेच इतर काँग्रेस पार्टी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये 15 दिवसापासून दिवसाची लोड शेडिंग चालू आहे। आजची परिस्थिती अशी आहे, पाणी कमी आहे आणि त्याच्यात दिवसा लोड शेडिंग, त्यामुळे शेतकरी हैराण आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या ढोरा जनावरांना वैरण नाही आणि अशा परिस्थितीत शासनाने दिवसभर रात्रीची लोड शेडिंग करायची 2-5 घंटे, तर दिवसभर लोड शेडिंग चालू आहे, त्यामुळे शेतकरी हैराण आहे। मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोड शेडिंग राहणार नाही आणि आज फुलंब्री तालुक्यात परत लोड शेडिंगची परिस्थिती आहे। म्हणून आम्ही आज फुलंब्री तालुका काँग्रेस वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आणि इकडे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे। आमचे नेते नाना पटोले साहेब, जिल्हाध्यक्ष कल्याणरावजी काळे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ही लोड शेडिंग त्वरित बंद करावी असं निदर्शन या ठिकाणी केले आणि असंही आम्ही आवाहन करतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।